सकाळी पहाटे 5ला राईट 5ला तेव्हा माझी मी पूजेलाच होते बसलेले. चांगला पाऊस आला, रप 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 स्पष्ट ऐकायला येत होतं आणि एकदम थंडगार वारं. बाहेर जेव्हा 5ला दिवाबत्ती करायला गेली ना, अशी नुसती एकदम असं फुवारे वाऱ्याचे हलकेसे पावसाचे, असं खूप छान होतं ते वातावरण सकाळचं. तो पाऊस स्टॉप झाला, पुन्हा आत्ता एकदा आणि सुरू झाला. चांगला म्हणजे चांगलाच झाला. हा अर्धा तास झालं पाऊस आहे. बरोबर पहाटे एकदा झाला, काकड आरतीचा पाऊस झाला आणि आता दुपारच्या 12चा पाऊस आहे. आणि असं वाटतं बघा, अलगद ह्या झाडावरनं सहज चालत जावा, उड्या मारत असं पुढे जावं. किती छान वाटतं. असं वाटतं पळत पळत जावा. पण काय म्हणतात ना, डोंगर दुरून साजरा, असं खाली जा. असं वाटतं ह्या गवतावर जावं, जरासं चालावं, जरासं फिरावा. हे पाहिलं की दृश्य असं वाटतं मनमोहक, खूप असं सुखावतो. आणि हे पहा, असं अलगद खांद्यावर उड्या मारत जावा असं वाटतं. संडे आहे, सगळं सावकाश सावकाश सावकाश, कासवाच्या गतीसारखं सगळं काम चालू आहे. पण आपल्याकडे असं काही नाही बरं का. आपल्याला 30 दिवस सारखे, आपण 30 दिवसांनी एकदम तत्पर आणि काळजीने उठतो आणि सगळी कामं आवरतो. पण आज संडे आहे, आपण इंटरफेल कशात करायचं नाही. संडे चालू द्या, हळू. पण ते आळस कसं येत नाही काय माहिती. मला लय आळस येतो अशा माणसांना बघून, मला लय आळस येतो. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल. करत आहे ब्लॉगची सुरुवात. त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई. चाललीत कामं करता म्हटलं थोडंसं बोलावा. हे पहा मित्रांनो, काय असतं काय माहिती. आम्ही ना शाळेत होते तेव्हा ना, आम्ही पुस्तकांमध्ये ठेवायचं आणि काय म्हणायचं माहिती आहे का, ह्यानी विद्या येते पुस्तकात मोर ठेवलं, असं पहिले आम्ही म्हणायचो आणि द्यायचो. आणि असं कुठलीच विद्यार्थिनी नव्हती की तिच्याकडे मोर नाही आहे. सगळ्यांकडे मोर असायचा, सगळ्यांकडे. पण तो कुठे मिळायचा, काय मिळायचं ते काय मला आठवत नाही आहे, पण मोरचा पीस सगळ्यांकडे असायचा. मला फार दिवसानंतर मला हे पान भेटलेलं आहे आणि मी पण हसते. असंच मी बसले होते, बसता मला गाणं आठवलं आणि मला तेव्हा फार खोडी होत्या. फार म्हणजे असं काय नुसतं. हे बघा, हे टायपिंग पण केलं, हे मीच केलेलं आहे आणि हे मीच लिहिलेलं आहे. दिल से रे 1998चा, म्युझिक बाय AR रहमान. आणि काय, एक सूरज निकला था, कुछ तारा पिघला था, एक आंधी आई थी जब दिल से रे. मला गाण्याचा फार शौक होता, आता पण थोडाफार आहे. एकदा गाणं ऐकले माझ्या बरोबर लक्षात राहायचं, बाकी दुसरं काही लक्षात राहते नाही. पण गाणं एकदा ऐकलं की माझ्या लक्षात बरोबर राहायचं. आणि हे गाणं असं आहे ना, एकदम जोश असं मस्त आहे. बस गाणे मोठे आणि आता एवढं शक्य नाही आहे. ते छोटे स्टॉप ठीक आहे, मधले आता शक्य नाही आहे. पण ते गाणं लगेच टायपिंग करायचं. आणि माहिती आहे का, असं आपल्याला जे महत्त्वाचं आहे ना किचनमध्ये, एक आता म्हणजे काही लक्षात येत नाही, सरस्वतीचा लेख होता, तो मी लिहूनच असा चिटकवला होता. रोज मी चपात्या करते आणि ते सगळं वाचायचे. चपात्या करताना सगळं असं म्हणता मध्ये ते तोंडपाटच झालं होता. बाहेर सूर्याला जल देताना ते सूर्याचं 12 नाव आहे, ते सगळं असं ते लिहूनच ठेवलेलं. मग ते जल देते तर असं बघायचं आणि असं वाचत तेही पाठांतर झालेलं. असं आंघोळ करताना ते सगळे नद्यांची नाव आहे, हे सगळं जागजोग लिहून ठेवायचे मी. तेव्हा फार म्हणजे असे एक तो उत्साहच वेगळा असतो. आणि आता काय, आता एवढं घेणं पण होत नाही, शक्य नाही. पण काही आहेत की मी अजूनही मी म्हणते आणि ती आपोआप तोंडी येतो ते म्हणायला. ते काही गरजच लागत नाही असं काय पाठ करावा की काय करावा. बघा मित्रांनो, आज बाहेर आपल्या शेजारी 2 डॉग आहेत. एक क्यूट आहे आणि तो जरा घाबरतो आणि दुसरा आगाव आहे, भांडतो तो.
मी रांगोळी काढली की लगे डॉग येते, म्हणजे ते जरा कधी बाहेर आले ना त्याला घेऊन का तो बरोबर रांगोळीवर सू करतो. मग ती काय करते, त्यांची ती मिसेस ते लगेच माझी रांगोळी सगळी पुसून बिसून स्वच्छ करतात. आता सकाळी होती छान. आता मग काय मी गेले फक्त स्वस्तिक काढलं. मी म्हटलं हा दुसरा बुरण्याच आहे आपला बुरण्या, पण बुरण्या आपला सू करत नाही, बसतो रेमटून. तुळशी पुढे थोडंसं मी शेणाने सारून सट्टी तर रांगोळी काढली ना त्याच्यावर तर तो बसणारच बसणार. आणि बसतो तो बसतो ना, पण आपल्याकडे बघून बसतो. काय करशील कर, तुला काय करायचं ते कर, नाही उठणार असं त्याचं म्हणणं असतं. आणि दोन्हीकडे उंबऱ्यात पण दोन्हीकडे 2 रांगोळी काढल्या ना छोटेसे, आणि मध्ये स्वस्तिक काढते मी, बरोबर तिथे बसणार. आणि असं नाही आपण कधी बसतो तेच कळत नाही. आपण टपून पण आल्यानंतर तुम्हाला दिसणारच नाही, तो येणारच नाही शहाणा माणूस, लांब निघून जाईल. मग लगेच आपण घरामध्ये काय करायला गेलं की लगेच हा गेला आणि तिथे बसला. असा आमचा बुरण्या करतो. मग जाऊन द्या, त्याचं काय घ्यायचं आपल्याला, असू दे. आता आपल्या भ्रूणासारखाच आहे तो. रांगोळी 2 मिनटं जरी रांगोळी राहिली दरवाजामध्ये तरी पुरेसं आहे. आणि त्यांनी मोडली काय किंवा छोट्याशा मुलांनी मोडली काय, आधी आम्ही म्हणजे आधी लहान मुलं पण अशी करायची. आम्ही एका दिदीला फार जीव लावायचो, आम्ही तिला ती आमच्याकडे यायची ना तर मी रांगोळी काढेपर्यंत बसायचे आणि वरनं सांगायची असे हात लावून, आई मला म्हणायची ती आई आता एवढी रांगोळी कधी पुसणार मी. म्हटलं शहाणे म्हणजे तूच माझी रांगोळी पुसते असते. जाऊन द्या, मला काय वाटत नाही आहे आणि मी काय बोलतही नाही त्याला. पुसून द्या, आपण परत उद्या काढायचे रोज काढायचे. ते बऱ्याच वेळा त्यांचा सू करतो तो डाग पुसून टाकतात, पण मी परत काढते. आपण काय हार मानायची, त्याला काय कळते. मला तर ते आवडतातच आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. मित्रांनो, स्वयंपाकाची तयारी आणि इकडे गवारीच्या शेंगा निवडते. उद्याच्या डब्याची तयारी. शेंगा फार कवळ्या आहेत पण देसी नाही. उद्या आमच्याकडे गवारीच्या शेंगाची भाजी आहे. अशा निवडून घ्यायच्या, मस्त आहे हिरव्या कार, आणि त्याला सुरणी कापायच्या. आज पावसाच्या सरी आल्या होत्या 2दा. कस काय ना, निसर्ग का माणसानेच बदलावं का, निसर्गाने बदलू नये का. असतंच कधी लेट कधी काय. भात घातल्या शिजायला आणि उभा राहून भाजी निवडून ठेवते. भाजी मला ना किचन वाट्यावरतीच ना, मेथीची भाजी असो, शेपूची असो, कोथिंबीर असो, इथल्या इथं उभं राहायचं, इथल्या इथं धुवून घ्यायची आणि इथल्या इथंच निवडायची. अशीच करायची सवय लागलेली आहे. पहा माझी ढेकर कशी येते. मित्रांनो, पाऊस पडला ना इथे सुद्धा बेडकांचे आवाज येतात आणि ते रातकिडे खीर करतात. मला माझे बालपण आठवतं. आमच्याकडे एक माळी काका होते. सगळे माळी काका, आम्ही फक्त काका म्हणायचो, पण इतर लोक त्यांना माळी काका, माळी समाजाचे असल्यामुळे. माझ्या वडिलांचे पण फार जिवलग मित्र होते ते, आणि आम्हाला खूप माया लावायचे. आणि माझ्यासारख्या बऱ्याच मुली आम्ही सगळ्या रोज संध्याकाळी आम्हाला गोष्ट सांगायचे. मग ते किरगर्द झाडी, त्यातनं किर आवाज, असं जे गोष्टीत म्हणायचे ना, तसं मला कधी कधी त्यांचं असं हे होतं. कारण का आता बघा रात्र होते आणि किरकिर असा आवाज येतो ना, आमच्याकडे पण येतो भरपूर. इथेही मध्ये मध्ये मगाशी येत होता. मग लगेच मला ते लहानपणीच्या गोष्टीचे आवाज येते. आणि मी असं बरेच जणांना म्हटलंय सुद्धा, पण काही जणांना नाही आवडत. पण मला बेडकांचा आवाज मला फार आवडतो. असं रात्री ड्राव करतात ना, फार आवडतं. आम्ही बेडकांच्या सुरात सूर मिळवायचो लहानपणी. ते ओरडले की आम्ही पण ओरडायचो. काही बेडकांना खूप निरीक्षण करायचे मी. काही बेडूक आहेत ना, आम्ही असं म्हणायचं बेडूक मामा, बेडूक मामा, डराव. जी बेडकं ओरडायची ना, त्यांच्या इथे असं ब्लू फुगे फुगायचे. मग मला वाटतं ते नर मादीचं काहीतरी लक्षण असावं, ती असे ब्लू वाले नर किंवा मादी असं काय. आता कुठे एवढं निसर्ग हे करायला लक्षात राहतं. आणि आमच्या तिकडे पण भरपूर पाऊस झाले, कशाच बेडकं ओरडतात. मग जाणीव होतं, त्याच्यातच मजा असते. जाणीव होतं की हा आपण गावी आहे. गावची सर येत नाही कुठे. एक जीव तर असलाय माझा, एक तर अख्खं आयुष्य गेलं इकडे मुंबईला.
अख्खा आयुष्य गेलं जन्मल्यापासून इकडेच सगळं. मग तर लहानपणापासून हे अशा सगळ्या गोष्टी आवडतात आणि वाचनाची आवड असल्यामुळे पुस्तकं वाचायची, त्याच्यामध्ये सडक वळण असं छान वाटायचं. आणि आता पावसाळ्यामध्ये माझ्या कोणाच्याही गावी जा, पावसाळ्यामध्ये त्याचं स्वर्गच असतं. माझ्या गावी याल तर माझं गाव फार छान आहे, सुंदर आहे. गावातली माणसंही फार छान आहेत. कारण का ना ओढ असते प्रत्येकाला, सुख दुःख सगळे वाटून घेतात. कोणाच्या घरी दुःख झालं तर अख्खं गाव पोचतंय तिथं. असं त्याला त्याच्या घरच्या माणसांना बघूनच देत नाही, ते सुख असो किंवा दुःख असतो सगळं गाव एकत्र होतात, निर्णय घेतात, त्याची भरपूर त्यांना प्रोटेक्ट करतात सगळ्याविषयी असं. आणि इथे काय हो शहरामध्ये पण आहे ठीक आहे, एवढं आहे पण तिथले सर येत नाही. कारण का इथे कसं जो तो व्यस्त असतो कामधंद्यामध्ये, सगळे तिकडे पण कामधंदे असतात, नाही असं नाहीये. तुम्ही सकाळ संध्याकाळ बघा, पण ते झटक्याचं काम असतं. आम्हाला काही संडे बिंडे काय नसतो. 30 दिवस उठायचं, पटापट आवरायचं सगळं, थोडासा विसावा दुपारच्या टायमाला विसावा. मग कोणी कोणाच्या असं शेतावर चाललंय, कुठे चाललंय, कोणाचं घर असलं जास्त चांगले संबंध असतात तर वळतात, थोड्याशा गप्पा होतात. आपण काय कुठे वळत नाही आणि काय नाही, आपलं घर आणि आपण असं असं ते तो क्षण असतो गावचा. बऱ्याच महिन्यांनी म्हणू की वर्षाने म्हणू आज आमच्या भाचीबाईचा फोन आलेला. काय मला अजून पण समजत नाही त्यांनी कॉल का केला. तिथे कोणतरी आमच्या घरचं गेलं असावं बरं का. ते म्हणत व्हिडिओ बघत असतील, हा कर मामीला फोन कर, मीरा मामीला व्हिडिओ बघितला तुमचा असं तसं. म्हटलं कमेंट करा, सबस्क्राईब नाही केलं अजून करा म्हटलं त्यांना. बऱ्याच वेळ बोललो आम्ही, जवळजवळ तासाच्या जवळ गेलो असं. स्किप न करता व्हिडिओ पाहतायत त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहतात. मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते, पण पुन्हा रुजू होणारे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.